Okay, I think most of the students have joined the class. Are you all ready? Is my voice clear? आवाज येतोय सगळ्यांना? Okay, thank you. Give your attendance fast. Who is left? Let me check all your names. Okay. Gaurav, Nidhi, Mansi, Prajakta. Okay. Shruti. Okay. So I am sharing my screen. Can you see the screen? Yes, Miss. Where were we last time? Have you all read the lesson? Can you remember? आठवतंय का? कुठला पाठ राहिला होता आपला? किती लेसन्स कंप्लीट झाला होता का? We have completed the lesson. No, I think some part left. Something is left, I think. Not all lesson covered. In our last lecture, only some part is missing there. Where is our chapter? Okay, an ideal ruler. एक आदर्श राज्यकर्ता असं आपण लेसन पाहत होतो. म्हणजे शिवाजी महाराज कसे आयडियल होते त्यांच्या जनतेसाठी किंवा त्यांचा मिलिटरी आर्मी जी होती त्याच्यासाठी ते कसे एक आदर्श राजा होते. त्यांचे ऑर्गनायझेशनल स्किल्स असतील किंवा त्यांचे आर्मी रिगार्डिंग त्यांचे स्किल्स असतील. पॉलिसी ऑफ टॉलरन्स, सहिष्णुता म्हणजे ते सर्व धर्मीयांना सेम रिस्पेक्ट देत. फ्रीडमसाठी त्यांनी किती फाईट केलं. त्याच्यानंतर महाराजांनी सामान्य लोकांसाठी सुद्धा खूप काही गोष्टी केल्या. ते स्वतःही खूप इंटेलिजंट होते. खूप सगळ्या आर्ट्स म्हणजे कलांमध्ये कलाकुशल होते ते. खूप सगळ्या आर्ट्स, खूप सगळ्या लँग्वेजेस त्यांना अवगत होत्या. ते जसे एक चांगले योद्धा होते त्याचप्रमाणे ते आर्टमध्ये सुद्धा इंटेलिजंट होते. आर्ट असो किंवा लँग्वेज स्पीकिंग असो किंवा रायटिंग. मी तुम्हाला सांगितलं होतं बऱ्याचशा लिपी त्यांना अवगत होत्या. So I think last page were remaining. In our national movement, Maharaj was a great source of inspiration. In this struggle of equality,
महात्मा ज्योतिराव फुले डिस्क्राईब इन हिज पोवाडाज द ग्रेटनेस ऑफ शिवाजी महाराज. म्हणजे शिवाजी महाराज काय होते? द ग्रेट सोर्स ऑफ इन्स्पिरेशन, म्हणजे सगळ्यांसाठी एक प्रेरणा स्तोत्र होते, एक मोठी प्रेरणा देणारे होते. त्यांनी कशासाठी स्ट्रगल केलं? तर इक्वॅलिटी, समानतेसाठी, सगळ्या लोकांना समान वागणूक देण्यासाठी, कास्ट वगैरे असं डिस्क्रिमिनेशन नाही झालं पाहिजे याच्यावरती त्यांनी भर दिला होता, इक्वॅलिटीवरती भर दिला होता. मग महात्मा ज्योतिराव फुले जे होते त्यांनी पोवाडे लिहून ठेवले. त्याच्यामध्ये शिवाजी महाराज कसे ग्रेट होते, तर त्यांच्या ग्रेटनेस विषयी, त्यांच्या मोठेपणाविषयी, त्यांचं महात्म्य त्यांनी त्यांच्या पोवाड्यांमध्ये सांगितलं. लोकमान्य टिळक ब्रॉट अबाउट नॅशनल अवेकनिंग थ्रू द मीडियम ऑफ शिवजयंती सेलिब्रेशन. आणि लोकमान्य टिळकांनी शिवजयंती हा उत्सव साजरा करण्यासाठी म्हणजे चालू केलं. शिवजयंती उत्सव साजरा करू लागले. जसं गणपती उत्सव लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणपती उत्सवाची स्थापना केली, तसंच लोकांमध्ये जनजागृतीसाठी, अवेकनिंग म्हणजे काय, तर लोकांमध्ये जनजागृतीसाठी त्यांनी शिवजयंतीचं साजरा करण्याचं काम चालू केलं. लाला लजपत राय हॅज रिटन द बुक अबाउट द ग्रेटनेस ऑफ महाराज. लाला लजपत राय यांनी सुद्धा महाराजांच्या महात्म्य त्यांच्या बुकमध्ये लिहून ठेवलेले आहे. द ग्रेट तामिळ पोएट सुब्रमण्यम भारती हॅज रिटन अ पोएम अबाउट अन इमॅजिनरी इन्सिडेंट इन विच शिवाजी महाराज टॉक टू हिज असोसिएट्स. म्हणजे हे जे एक तामिळ रायटर होता, पोएट होता, सुब्रमण्यम भारती, कवी होता एक, तर त्यांनी त्याचा इमॅजिनरी एक इन्सिडेंट क्रिएट केला पोएम मध्ये. त्याच्या इमॅजिनरी म्हणजे काय, काल्पनिक. तर शिवाजी महाराज त्यांच्या असोसिएट्स म्हणजे सहकाऱ्यांसोबत बोलतायत, अशा तऱ्हेने एक त्यांनी इमॅजिनरी इन्सिडेंट क्रिएट करून त्यांच्यावरती कविता लिहिल्या. विश्वकवी रवींद्रनाथ टागोर हॅज रिटन अ लॉंग पोएम ऑन महाराज. तसंच रवींद्रनाथ टागोरांनी सुद्धा शिवाजी महाराजांवरती एक मोठी पोएम लिहिलेली आहे, कविता. टागोर सीज हिज इफर्ट्स टू फाउंड स्वराज ॲज एफर्ट्स फॉर रिअलायझिंग अ नोबल कॉज. स्वराज्य स्थापनेसाठी जे शिवाजी महाराजांनी जे एफर्ट्स केले त्याला त्यांनी काय नाव दिलं? नोबल कॉज, म्हणजे जगाच्या कल्याणासाठी, नोबल कॉज साठी त्यांनी काम केलं. शिवाजी महाराजांनी फक्त स्वतःच्या महाराष्ट्रापुरतेच नाही न मर्यादित राहता त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या त्या नोबल कॉज साठी, म्हणजे त्याच्यातून सर्व जगाचं कल्याण झालं. त्यांच्यापासून लोक शिकवण घेऊ लागले, त्यांना फॉलो करू लागले, ते इन्स्पिरेशन होते लोकांसाठी. मग ते नोबल कॉज बनला एक. सर जाडूनाथ सरकार हॅज प्रेज्ड हिज अचिव्हमेंट्स इन हिज बुक शिवाजी अँड हिज टाइम्स. तर शिवाजी अँड हिज टाइम्स नावाच्या बुकमध्ये सर जादूनाथ सरकार हे जे होते, तर त्यांनी त्यांचे जे जे अचिव्हमेंट्स आहेत, जे जे त्यांना बक्षिस मिळाले होते किंवा जे जे कौतुकास्पद त्यांचे क्षण होते, ते त्यांच्या शिवाजी अँड हिज टाइम्स या पुस्तकामध्ये त्यांनी लिहून ठेवलेले आहेत. म्हणजे किती सगळ्या रायटर्सनी त्यांच्या कौतुकास्पद, त्यांचा ग्रेटनेस विषयी त्या बुक्स मध्ये लिहिलेलं आहे. पंडित जवाहरलाल नेहरू had said that Maharaj did not belong to Maharashtra alone. He belonged to the whole Indian nation. पंडित जवाहरलाल नेहरू काय म्हणले महाराजांबद्दल, की महाराज जस्ट आपल्या महाराष्ट्रालाच फक्त महाराष्ट्रापुरतेच मर्यादित नव्हते, तर ते सगळ्या पूर्ण भारतासाठी ते बिलॉंग करत होते. पूर्ण ते भारताचे होते, फक्त महाराष्ट्राचेच नव्हते तर पूर्ण इंडियन नेशनचे होते. ही वॉज अ सिम्बॉल ऑफ मॅनी व्हर्च्यूज, मोर एस्पेशली ऑफ लव्ह ऑफ कंट्री. तर देशप्रेमाचं ते एक सिम्बॉल होते. शिवाजी महाराज म्हणजे एक देशप्रेमाचं सिम्बॉल होते किंवा एक सद्गुणाची प्रतिमा होते. व्हर्च्यू म्हणजे काय? सद्गुण किंवा चांगले गुण. ही वॉज द सिम्बॉल ऑफ मॅनी व्हर्च्यूज, म्हणजे चांगले जे गुण असतात, गुड बिहेवियर असतात, त्याचं ते प्रतीक होते, सिम्बॉल होते शिवाजी महाराज. आणि इस्पेशली देशप्रेमाचं पण ते एक सिम्बॉल होते. देशावर प्रेम कसं करावं, आपला देश कसा चालवावा, ते कसे एक आयडियल रूलर, आपण जे पाहतोय लेसन आयडियल रूलर, तर ते सगळं त्यांचं देशावरती प्रेम होतं म्हणून ते ह्या सगळ्या गोष्टी देशासाठी करत होते. म्हणून ही वॉज द सिम्बॉल ऑफ
love of country. All Indian languages have works that talk about him as an ideal ruler and the source of inspiration. सगळ्या ज्या इंडियन लँग्वेज आहेत त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांबद्दल प्रत्येक लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे की ते एक आयडियल रूलर होते, म्हणजे आदर्श राज्यकर्ता होते आणि सोर्स ऑफ इन्स्पिरेशन, तर एक प्रेरणा स्त्रोत होते. कोणी पण त्यांच्याकडून काहीतरी शिकावं असे होते ते. त्याला बोलतात प्रेरणास्थान किंवा प्रेरणा स्त्रोत. आपण एखाद्याकडून आपल्याला असं वाटतं ना की आपण पण असं बनावं किंवा आपण त्यांच्यासारखं बिहेव करावं, त्यांना फॉलो करावं, तर ते सोर्स ऑफ इन्स्पिरेशन होते. Future generations too will continue to look upon his work of Shivaji Maharaj of founding the Swaraj and turning it into Surajya as a source of inspiration. म्हणजे हे फ्युचर जनरेशन, शिवाजी महाराजांनंतरच्या जे जनरेशन आल्या, नंतर संभाजी महाराज आले, मग त्यांचे पुत्र आले, किंवा ही आपली देशाची जी चळवळ झाली, आपण फ्रीडम फायटर होते सगळे, त्यांच्यासाठी सोर्स ऑफ इन्स्पिरेशन कोण होतं, तर शिवाजी महाराज होते. शिवाजी महाराजांनी कसं आपलं स्वराज्य मिळवलं, स्वराज्याला इंडिपेंडन्स मिळवलं, तसंच आपण जेव्हा फ्रीडम फायटिंग करत होतो, आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होतो, त्यावेळेला पण ते सोर्स ऑफ इन्स्पिरेशन होते आणि त्यांनी स्वराज्याचं सुराज्य बनवलं. नुसतं स्वराज्य नव्हतं, तर त्यांनी ते स्वराज्याला सुराज्य बनवलं. सुराज्य म्हणजे चांगलं राज्य, स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य, आणि सुराज्य म्हणजे एक चांगलं राज्य, गुड स्टेट, एक गुड स्टेट बनवलं. तिथे सगळे चांगल्या गोष्टी केल्या, सगळ्यांसाठी खूप काम केलं, त्याच्यामुळे ते एक सुराज्य बनलं. शिवाजी महाराज वॉज अ ग्रेट नॅशनल हिरो. शिवाजी महाराज कोण होते? ग्रेट नॅशनल हिरो होते. म्हणजे शिवाजी महाराज हे एक आपल्या देशातले एक ग्रेट नॅशनल हिरो म्हणून ओळखले जातात, म्हणजेच राष्ट्रपुरुष. ओके, अंडरस्टूड. अंडरस्टूड. Balasubramaniam Bharti is the writer. Means a male, not a female. Where is our lesson? Okay. Okay, other students understood? Can you solve the question answers by your own? Can you solve it by your own? तुम्हाला क्वेश्चन आन्सर जमतील का स्वतःला? So we can move to the next lesson. Sure. की एक्सप्लेन करायचे क्वेश्चन आन्सर. एखादा क्वेश्चन नसेल समजला तर आपण बघूया. ओके, वी विल सॉल्व. ओके, all try to solve the question answers. If there is any problem, then ask me. Find it from the chapter. सगळं तुम्हाला चॅप्टर मध्ये, लेसन जर तुम्ही नीट ऐकलं असेल तर तुम्हाला हे सगळं सापडणार आहे लेसन मध्ये. एस्केप फ्रॉम आग्रा, तो आपण पार्ट पाहिला होता, तिथे तुम्हाला सेकंडचा आन्सर भेटून जाईल. ग्रेव्ह डेंजर्स इन लाईफ ऑफ शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये कोणत्या कोणत्या अडचणी आल्या. व्हॉट वॉर्निंग डिड शिवाजी महाराज इश्यू टू द देशमुख ऑफ रोहिदा व्हॅली. शिवाजी महाराजांनी देशमुखांना कोणती
हे दिली होती, ऍडवाइस त्यावेळेला दिली होती, वॉर्निंग कोणती दिली होती? इथे आहे, ही स्ट्रिक्टली टोल्ड हिम नॉट टू डिले इवन फॉर अ मोमेंट. त्यांनी मग ते शिफ्ट केलं होतं लोकांना. शाहिस्ते खानचं जेव्हा कॅम्पेन झालं होतं त्यावेळेला लोकांना सेफ प्लेस मध्ये घाटाच्या खाली पोहोचवण्याचं काम देशमुखांचं होतं. ते जर त्यांनी नाही केले तर त्यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली होती त्यांनी. He strictly told him not to delay even for a moment. He further warned Deshmukh that if he did not thus take care of the riot, the Mughal army would take the people prisoner and then it would be seen as the Deshmukh's doing. असा आन्सर येणार आहे. 3 to 4 लाईन्स मध्ये आन्सर्स लिहायचे त्याचे. ओके. What inspiration can future generations draw from the life of शिवाजी महाराज? आता जस्ट आपण पाहिलं फ्युचर जनरेशन साठी ते सोर्स ऑफ इन्स्पिरेशन होते. त्यांनी स्वराज्याचं सुराज्य बनवलं आणि ते एक आयडियल ग्रेट नॅशनल हिरो होते. तो जो लास्ट पॅरेग्राफ आहे तो येईल तिथे. व्हॉट अबाउट इन युअर ओन वर्ड्स? व्हॉट वॉर्निंग डिड शिवाजी महाराज इश्यू टू हिज सोल्जर्स टू अवॉइड एनी लॉस टू द रायट? तर तुमच्या भाषेमध्ये, तुमच्या लँग्वेजमध्ये स्वतः सेंटेन्सेस तयार करून, तिथलं कॉपी न करता तिथलं तुम्ही रीड करून, बुक मधून रीड करून स्वतःचे सेंटेन्सेस बनवायचे. तर शिवाजी महाराजांनी सोल्जर्सला काय एक वॉर्निंग दिली होती? गिव्ह वन वर्ड फॉर. जस्ट तुम्हाला नेम द्यायचं आहे. अन इम्पॉर्टंट ऑफिसर इन नेव्ही ऑफ स्वराज. स्वराज्याचा इम्पॉर्टंट नेव्ही ऑफिसरला काय बोलत होते? आठवतंय कुणाला? Miss, repeat the question again. नेव्ही ऑफिसर, इम्पॉर्टंट नेव्ही ऑफिसर. Teacher Daulat Khan. मिस दौलत खान. येस. ओके, दौलत खान. तर असे फाइंड आउट करायचे त्याचे आन्सर्स जस्ट इन वन वर्ड. Tell how you help your friend in his need. Okay. So let's move to the next lesson. The Maratha War of Independence. The Maratha War of Independence म्हणजे मराठ्यांचा जे स्वातंत्र्यासाठी संघर्ष होता त्याला बोललंय मराठा वॉर ऑफ इंडिपेंडन्स, म्हणजे मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम. मराठीमध्ये काय बोललं जातं? तर मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम म्हणजेच मराठ्यांचं जे वॉर झालं स्वातंत्र्यासाठी, इंडिपेंडन्ससाठी, दॅट इज मराठा वॉर ऑफ इंडिपेंडन्स. तर याच्यामध्ये शिवाजी महाराजांनंतरचे जे राजे होते, संभाजी महाराज किंवा त्यांच्या पत्नी, तर त्याच्याविषयी शिवाजी महाराजांनंतर जे पण हे युद्ध चालूच राहिलं मराठ्यांचा इंडिपेंडन्स, कारण सतत शत्रूची आक्रमण होत होते, इन्व्हाजन्स होत होते. तर आपल्या मराठ्यांनी कसं फाईट केलं, शेवटपर्यंत कसा लढा दिला, त्याच्याविषयी आपल्याला ह्या लेसन मध्ये शिकायचंय. आफ्टर द डेथ ऑफ छत्रपती शिवाजी महाराज, द मराठास फॉट विथ ग्रेट व्हॅलर विथ द मुघल्स अंडर द लीडरशिप ऑफ छत्रपती संभाजी महाराज.
छत्रपती राजाराम महाराज अँड महाराणी ताराबाई टू प्रोटेक्ट द स्वराज. तर स्वराज्याचा नंतर शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर म्हणजे मुघलांशी जी लढाई झाली त्याच्यामध्ये नेतृत्व कोणी केलं तर संभाजी महाराज, शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज अँड महाराणी ताराबाई, छत्रपती राजाराम महाराज अँड महाराणी ताराबाई यांनी लीडरशिप केली, म्हणजे नेतृत्व केलं आणि आपलं मराठा साम्राज्य वाचवण्याचं महत्वाचं काम त्यांनी केलं. दिस लॉंग वॉर दॅट lasted for 27 years is called मराठा वॉर ऑफ इंडिपेंडन्स. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर सुद्धा 27 इयर्स या लोकांना फाईट करावं लागलं इंडिपेंडन्ससाठी, आणि त्याला काय बोललं जातं? मराठा वॉर ऑफ इंडिपेंडन्स, मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम. In 1682 CE, Emperor Aurangzeb himself led the invasion of South. 1682 मध्ये राजा जो बादशाह औरंगजेब त्याने काय केलं? स्वतः आक्रमण केलं. साऊथचा भाग जो होता आपला दक्षिण भागावर, दक्षिण महाराष्ट्रावरती आक्रमण केलं. इवन देन डिस्पाइट इनॉर्मस डिफिकल्टीज द मराठाज इमर्ज्ड विक्टोरियस इन दिस स्ट्रगल. म्हणजे खूप सगळ्या डिस्पाइट इनॉर्मस डिफिकल्टीज म्हणजे खूप सगळ्या अडचणींवर मात करून मराठ्यांनी विजय मिळवला. खूप स्ट्रगल करावं लागलं त्यांना, खूप त्रास सहन करावा लागला. दिस वॉर इज अन एक्साइटिंग अँड ग्लोरियस पिरियड इन द हिस्ट्री ऑफ इंडिया. आणि हे जे मराठा वॉर झालं, इट वॉज द व्हेरी एक्साइटिंग वॉर. एक्साइटिंग मीन्स लाईक खूपच एक्साइटेड म्हणतो ना आपण, रोमहर्षक किंवा ग्लोरियस, खूप तेजस्वी असं मानलं जातं इतिहासामध्ये. इट वॉज व्हेरी एक्साइटिंग अँड ग्लोरियस मीन्स वन ऑफ द इम्पॉर्टंट वॉर, म्हणजे जे वॉर होऊन गेले आपल्या इंडियामध्ये त्याच्यातलं वन ऑफ द इम्पॉर्टंट वॉर इन अवर हिस्ट्री ऑफ इंडिया. इन दिस चॅप्टर वी शॅल लर्न अबाउट दिस वॉर ऑफ इंडिपेंडन्स. तर ह्या इंडिपेंडन्सचे जे वॉर झालं त्याच्याबद्दल आपल्याला लर्न करायचं. द वर्ड मराठा यूज हेअर मीन्स द पीपल हु स्पीक मराठी और महाराष्ट्रीयन पीपल. मराठा मीन्स कोण? मराठी बोलणारे किंवा महाराष्ट्रीयन. मीन्स लाईक अस, वी आर मराठाज और महाराष्ट्रीयन. संभाजीराजे स्पीकिंग, प्रेझेंट रोल प्ले, डू दिस. ओके. ऍक्टिव्हिटी 1, संभाजीराजे कसे बोलतात तसं तुम्हाला रोल प्ले करायचं. कोण कोण स्कूलमध्ये रोल प्ले करतं? करता का तुम्ही? स्कूलमध्ये करता असं एखादं नाटक असेल किंवा छोटासा ऍक्टिव्हिटी असेल तर तुम्ही पार्टिसिपेट करता का? मानसी करते. ओके, गुड. येस, आय विल टेक द रीडिंग. रुद्र करतो, निधी करते. ओके, गुड. ऍक्टिव्ह स्टुडंट्स. ओके, हु विल रीड नेक्स्ट पार्ट? Okay, Gaurav, read. Yes, ma'am, my voice is audible. Yes, audible. Ma'am, from starting. Not from starting. Second part, Chhatrapati Shivaji Yes, ma'am. Maharaj. Chhatrapati Shivaji Maharaj. He was born on 14th May 1657 on the Purandar Fort. After Shivaji Maharaj, he became the Chhatrapati. At the time of Marathas were battling against the Mughal. Against the Mughal during the same period, Emperor Aurangzeb's son Shahzada Akbar rebelled against him. Father. The emperor crushed his rebellion. Then Akbar came to the Deccan
to take the shelter with Shambhaji Maharaj. Then the emperor himself descended on the south in 1682 to vanquish Akbar. He had with a huge army and a powerful artillery. He asked Siddhi of Janjira to undertake the expedition against the Maratha. He also won the Portuguese to his side. Consequently, हम्म. Sambhaji Maharaj had to face many adversaries at one and the same time. Ma'am, next Okay, also. okay. No. Wait. Okay, ma'am. Thank you. First, I will explain this. Otherwise, it will go from your head. Okay. छत्रपती संभाजी महाराज. तर आता आपल्याला आधीचे जे लेसन्स होते त्याच्यामध्ये आपण शिवाजी महाराजांबद्दल बघितलं, पण आता शिवाजी महाराजांचे जे मोठे पुत्र होते दॅट इज संभाजी महाराज. संभाजी महाराज वॉज द एल्डेस्ट सन ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. ही वॉज born on 14th May 1657 ऑन द पुरंदर फोर्ट. तर संभाजी महाराजांचा जन्म कुठे झाला तर 1657 ला पुरंदर फोर्ट वरती. आफ्टर शिवाजी महाराज ही बिकेम द छत्रपती. संभाजी महाराज सिरियल बघितली असेल तुम्ही, मध्ये लागायची ना टीव्ही वरती. आफ्टर शिवाजी महाराज ही बिकेम द छत्रपती. ऍट दिस टाइम द मराठाज वेअर बॅटलिंग अगेन्स्ट द मुघल्स. ते जेव्हा छत्रपती झाले, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जेव्हा ते राजा झाले, तर त्यावेळेला मराठ्यांचं युद्ध कुणाशी चालू होतं? मुघलांशी चालू होतं. ड्युरिंग द सेम पिरियड एम्परर औरंगजेब सन शहाजादा अकबर रिबल्ड अगेन्स्ट हिज फादर. त्यावेळेला औरंगजेबाचा जो मुलगा होता शहजादा अकबर, तर त्याने काय केलं? औरंगजेबाविरुद्ध बंड पुकारलं. त्याला त्यांच्या काही गोष्टी पटत नसतील, त्याच्यामुळे अकबराने काय केलं? रिबेल केलं, म्हणजे त्याच्या स्वतःच्या वडिलांशी बंड पुकारलं. द एम्परर क्रश्ड हिज रेबेलियन. देन अकबर केम टू डेक्कन टू शेल्टर विथ संभाजी महाराज. म्हणजे त्यांचं बंड जे होतं ते बंड जे पुकारलं होतं ते औरंगजेबाने मोडून काढलं. द एम्परर क्रश्ड हिज रेबेलियन म्हणजे ते बंड मोडून काढलं. देन अकबर केम टू डेक्कन टू शेल्टर विथ संभाजी महाराज. तर मग तो जो अकबर होता औरंगजेबाचा मुलगा, तो आश्रयाला आला. कुठे? डेक्कनला. संभाजी महाराजांसोबत तो आश्रयाला आला. देन द एम्परर हिमसेल्फ डिसेंडेड ऑन द साऊथ इन 1682 टू व्हँक्विश अकबर. तर स्वतः जो औरंगजेब होता, कारण त्याच्या अगेन्स्ट होता अकबर, तर तो जो औरंगजेब होता एम्पररनी काय केलं? त्या शहनशहानी म्हणजे बादशहानी स्वतः साऊथ मध्ये आक्रमण करायला सुरुवात केली. टू व्हँक्विश अकबर म्हणजे अकबराला हरवण्यासाठी त्याने साऊथ मध्ये आक्रमण केलं. ही हॅड विथ हिम अ ह्यूज आर्मी अँड पॉवरफुल आर्टिलरी. आणि तो कशासोबत आला तर खूप सगळं शस्त्र, पॉवरफुल आर्टिलरी म्हणजे तोफखाना आणि खूप सगळे आर्मी सैन्य घेऊन त्याने चाल केली. ही सिद्धी ऑफ जंजिरा टू अंडरटेक द एक्सपेडिशन अगेन्स्ट द मराठाज. त्यांनी त्यावेळेला जंजिरा जो सिद्धीच्या ताब्यात होता त्यांची मदत घेतली, मोहीम हाती घेतली. सिद्धीने मोहीम हाती घेतली. त्यावेळेला मराठ्यांविरुद्ध एक मोहीम हाती घेतली सिद्धीने. जंजिरावरचा जो सिद्धी होता त्यांनी मोहीम हाती घेतली. ही ऑल्सो वोन ओव्हर पोर्तुगीज टू हिज साइड. त्याने काय केलं? सिद्धीने काय केलं तर त्याच्या साईडचे पोर्तुगीज आहेत त्यांच्यावरती विजय मिळवला. गोव्याला असतात ना पोर्तुगीज, तर गोवा साइड त्याने काबीज केला, म्हणजे तो त्याच्या अंडर आला. आता तो त्यांनी कॉन्क्वेअर केलं, जिंकला. कॉन्सिक्वेंटली संभाजी महाराज हॅड टू फेस मॅनी ॲडव्हर्सरीज ऍट वन अँड द सेम टाइम. आणि त्याच वेळेला संभाजी महाराजांना सुद्धा खूप सगळ्या ॲडव्हर्सरीज आल्या, म्हणजे खूप सगळे शत्रू सगळ्या बाजूनी चाल करून आले. मग त्यांना सुद्धा खूप गोष्टींना फेस करावं लागलं, खूप सगळ्या आक्रमणांना तोंड द्यावं लागलं. कॉन्सिक्वेंटली म्हणजे त्याचबरोबर जेव्हा अकबरावरती चाल झाली किंवा सिद्धी आणि
यांचं युद्ध चालू होतं पोर्तुगीजांचं. त्याच वेळेला संभाजी महाराजांवर सुद्धा खूप सगळ्या शत्रूंनी चाल केली. द रेन ऑफ संभाजी महाराज मार्क द फर्स्ट चॅप्टर ऑफ मराठा वॉर ऑफ इंडिपेंडन्स आफ्टर शिवाजी महाराज. तर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये जे पहिलं युद्ध झालं त्याला बोललं जातं मराठा वॉर ऑफ इंडिपेंडन्स. ओके. Vanquish means yes, defeat somebody completely in a contest. वार मध्ये हरवणे म्हणजे युद्धामध्ये ज्याला हरवतो त्याला बोलतात व्हँक्विश. येस. ओके. Shruti, can you read next part, next paragraph? Shruti? Are you there, Shruti? What is Shruti doing? Miss, she is not responding. I think she is online. Okay. Shruti is not there, then Rutuja, Rujula or Rutuja is something I don't know. Can you read? Or you are also not online? Yes, Rudra, but I have to see na. Are students online or doing something else? I can see 9, 10, 11 students are in the class. And where are they? They joined the class and where are they now? Okay. Karthik, are you online? Karthik. Karthik is also not there. Only I can see Rudra, Mansi, Nidhi. Only 4, 5 students are always responding. Yes, teacher. तुला नेक्स्ट पार्ट रीड करायचा आहे. कुठे होता आपण आठवत आहे? No, teacher. नो वाय? वेट, माझं पेज मिस झालंय. 1 मिनिट. आता समजलं? कुठे होतो आपण? काय 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 पाहिलं आठवतंय का तुला? तू लक्ष दिलं का? Yes, teacher. लक्ष आहे तुझं? मग आपण कुठे होतो? स्क्रीन तर शेअर करते ना मी. तर कुठे होतो आपण? The region of Sambhaji Maharaj. हा, येस. रीड दॅट पॅराग्राफ. The region of Sambhaji Maharaj marks the first capture of the Maratha War of Independence after Shivaji Maharaj. Shivaji Maharaj had given him excellent education in Skavi administration and मिलिटरी military कॅम्पेन. campaign. Sambhaji Maharaj has begun
to take interest in the administration of the state and the command of the army from the age of 14 years. While he was still a prince, he had led attack on many stressless of the Mughals and the Adil Shah, the then हम्म. फ्रेंच trails फ्रेंच ट्रॅव्हलर French travel ॲबेल कॅरी. Abel Carey say about his battle kills. Even thought the prince he is करेजियस. courageous and brave like this father was famous Famous. for. ओके 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 गुड. द रेन ऑफ संभाजी महाराज मार्क्स द फर्स्ट चॅप्टर ऑफ द मराठा वॉर ऑफ इंडिपेंडन्स आफ्टर द शिवाजी महाराज. तर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमधले जे फर्स्ट वॉर झालं त्याला बोललं जातं मराठा वॉर ऑफ इंडिपेंडन्स. शिवाजी महाराज हॅड गिवन हिम एक्सलंट एज्युकेशन इन सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन अँड मिलिटरी कॅम्पेन्स. तर शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना मिलिटरी म्हणजे लष्कराचं किंवा मुलखामधलं ऍडमिनिस्ट्रेशन कसं सांभाळायचं, कारभार राज्यकारभार कसा करायचा किंवा सगळं लष्करी म्हणजे सैन्य दलामध्ये मोहीम कशी सांभाळायची ह्याचं सगळं शिक्षण दिलं होतं, एज्युकेशन प्रोव्हाइड केलं होतं. संभाजी महाराज हॅड बिगन टू टेक इंटरेस्ट इन द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द स्टेट अँड द कमांड ऑफ द आर्मी फ्रॉम द एज ऑफ 14 इयर्स. तर संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षीपासूनच ह्याच्यामध्ये इंटरेस्ट घ्यायला चालू केलं होतं. राज्यकारभार कसा, आपल्या राज्याचा कारभार कसा बघायचा किंवा सैन्याचं नेतृत्व कसं करायचं यासाठी ते 14व्या वर्षापासूनच त्यामध्ये इंटरेस्ट घेऊ लागले. त्यांना त्याच्याबद्दल उत्सुकता वाटू लागली. व्हाईल ही वॉज स्टील अ प्रिन्स. पण ते राजा नव्हते झाले त्यावेळेला, काय होते ते राजकुमारच होते, प्रिन्स होते. ही वॉज द प्रिन्स. ही हॅड लेड अटॅक्स ऑन मॅनी टेरिटरीज ऑफ द मुघल्स अँड द आदिलशाह. त्यांनी खूप सगळे जे हल्ले झाले मुघलांवरती किंवा आदिलशहावरती जे हल्ले झाले त्याच्यावरती लीड केलं होतं, म्हणजे नेतृत्व केलं होतं. त्या हल्ल्यांचं नेतृत्व संभाजी महाराजांनी केलं होतं. देन फ्रेंच ट्रॅव्हल अबे कॅरी सेज अबाउट हिज बॅटल स्किल्स. म्हणजे जो फ्रेंच ट्रॅव्हलर होता, प्रवास वर्णन करतात. हे जे ट्रॅव्हलर्स असतात ना ते प्रवास वर्णन लिहितात. म्हणजे ते एखाद्या देशामध्ये जातात, मग तिथे काय घडलं, प्रवासामध्ये काय झालं, त्याला काय बोलतात ट्रॅव्हल. आता मी काय सांगितलं तुम्हाला, प्रवास वर्णन, ब्लॉग्स म्हणतात त्याला, ट्रॅव्हल ब्लॉग्स. तर हा जो फ्रेंच ट्रॅव्हलर होता त्याने सुद्धा त्याच्या बुक्स मध्ये लिहून ठेवले की संभाजी महाराजांचे युद्ध कौशल्य, बॅटल स्किल्स म्हणजे काय, युद्धाचे कौशल्य कसे होते त्याच्याबाबत त्याने काय लिहिलं. तर इवन दो द प्रिन्स इज यंग ही इज करेजियस अँड ब्रेव लाईक हिज फादर वॉज फेमस फॉर. तर ते प्रिन्स जे होते, संभाजी महाराज त्यावेळेला राजा नव्हते, ते कोण होते, प्रिन्स होते म्हणजे राजकुमार होते, यंग होते म्हणजे तरुण होते अजून. ते 14-15 इयर्सचे होते त्यावेळेला, ते प्रिन्स होते. तरी पण ते करेजियस आणि धाडसी होते. म्हणजे करेजियस अँड धाडसी इज लाईक सेम, म्हणजे ब्रेव म्हणजे धाडसी होते, ते शूर आणि धाडसी होते. कुणासारखे, लाईक हिज फादर वॉज फेमस फॉर. म्हणजे शिवाजी महाराज ज्यासाठी फेमस होते, शूर आणि धाडसी होते ते, तसेच त्यांचे जे पुत्र होते संभाजी महाराज ते पण सेम होते तसेच, असं त्यांनी त्यांच्या बुक्स मध्ये, ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये लिहून ठेवलेलं आहे. When Sambhaji Maharaj became Chhatrapati, the war with the Mughals became fiercer. तर संभाजी महाराज जेव्हा छत्रपती बनले तर शिवाजी महाराजांच्या काळात जेवढं ते युद्ध होतं त्याच्यापेक्षा ते तीव्र बनत गेलं, अजूनच जास्त ते वाढत गेलं युद्ध मुघलांसोबतच. फिअरसर म्हणजे अजून तीव्र झालं ते युद्ध. औरंगजेब wanted to occupy regions from Kabul to Kanyakumari and create a grand unified Mughal empire. तर औरंगजेबाला काय वाटत होतं, ही वॉन्टेड टू ऑक्युपाय
रिजन्स फ्रॉम काबूल पासून कन्याकुमारी पर्यंत त्याला सगळे रिजन्स जिंकायचे होते आणि ग्रँड युनिफाईड मुघल एम्पायर बनवायचं होतं. ग्रँड युनिफाईड म्हणजे एकछत्री, म्हणजे तो एकटाच राजा असणार आणि त्याला ते पूर्ण कन्याकुमारी पर्यंत सगळं राज्य त्याला पाहिजे होतं. काबूल पासून कन्याकुमारी पर्यंत पूर्ण भारत देश त्याला काबीज करायचा होता आणि त्याला एकट्याला राजा बनायचं होतं. युनिफाईड मुघल एम्पायर, ग्रँड युनिफाईड. युनी म्हणजे काय? एक, सिंगल. युनिफॉर्म म्हणता ना तुम्ही. युनिफॉर्म म्हणजे काय? सगळ्या स्कूलमध्ये सगळे एकच प्रकारचा ड्रेस घालून येतात, एकाच कलरचा. युनी म्हणजे सिंगल, तसं युनिफाईड म्हणजे एक छत्री, म्हणजे त्याला एकट्याला राजा बनायचं होतं. हिज ड्रीम वॉज टू डिस्ट्रॉय द मराठा स्टेट कम्प्लिटली युझिंग हिज मिलिटरी अँड फायनान्शियल पॉवर्स. तर तो तेवढाच फायनान्शियल प्रॉवेस म्हणजे आर्थिक शक्ती म्हणतो ना आपण, आर्थिक पॉवर त्याची. तर आर्थिक म्हणजे त्याच्याकडे श्रीमंत पण तेवढाच होता, त्याच्याकडे पैसा पण तेवढाच होता आणि मिलिटरी फोर्स म्हणजे लष्कर, सैन्य दल पण तेवढंच होतं त्याच्याकडे. मग ही सगळी पॉवर यूज करून त्याला पूर्ण मराठा स्टेट कम्प्लिटली त्याला काबीज करायचं होतं, डिस्ट्रॉय करायचं होतं मराठा. आणि त्याला स्वतःचं मुघल साम्राज्य तिथे, मुस्लिम समाज तिथे त्याला उभा करायचा होता. मराठ्यांना डिस्ट्रॉय करून मुघल साम्राज्य तिथे त्याला स्थापन करायचं होतं. ओके, हू विल रीड नेक्स्ट? मानसी, रीड. Yes, teacher. Can you see the screen? Yes. Read. Yes. Yes. Military and financial prowess. But Sambhaji Maharaj shattered his dreams with his bravery and military skills. Troops of the Maratha army attacked many of the Mughal territories through the emperor's generals tried very hard for a long time. They couldn't win the Maratha fort of Ramsir near Nashik. The Sambhaji Maharaj's valor brought Aurangzeb to his knees. Once he removed his turban in frustration and threw it on the floor, he made a vow that until he had vanquished Sambhaji, he would not wear his turban. Sambhaji Maharaj has rendered Aurangzeb helpless to its extent. Okay. Some words are difficult, but Yes. you have to note down somewhere in your notebook or somewhere. Okay, miss. Everybody, I am saying to everybody that या लेसन मधले जे काही वर्ड्स आहेत ते थोडेसे डिफिकल्ट आहेत, तर सगळ्यांनी तिथे तिथे नोट डाऊन करायचं. अँड समटाइम्स मला जरी नाही आला तरी सांगायचंय तुम्हाला. ओके. बट संभाजी महाराज सॅटर्ड हिज ड्रीम्स विथ हिज ब्रेव्हरी अँड मिलिटरी स्किल्स. म्हणजे मी आता सांगितलं तुम्हाला की औरंगजेबाकडे खूप सगळं लष्कर होतं, सैन्य दल होतं आणि फायनान्शियल पॉवर होती, म्हणजे त्याच्याकडे आर्थिक पॉवर पण खूप होती. फायनान्शियल म्हणजे पैसा खूप होता त्याच्याकडे. त्याच्या जोरावरती त्याला पूर्ण मराठा साम्राज्याला डिस्ट्रॉय करायचं होतं. बट संभाजी महाराज सॅटर्ड हिज ड्रीम्स विथ हिज ब्रेव्हरी अँड मिलिटरी स्किल्स. पण ते औरंगजेबाचं जे ड्रीम होतं, जे स्वप्न होतं, ते संभाजी महाराजांनी शॅटर्ड केलं, म्हणजे धुळीस मिळवलं. त्यांना त्यांचं ते स्वप्न पूर्ण होऊ नाही दिलं. विथ हिज ब्रेव्हरी आणि मिलिटरी स्किल्स, म्हणजे ते संभाजी महाराज शूरवीर होते, त्यांच्या मिलिटरी स्किल्स चांगले होते, युद्ध कौशल्य चांगलं होतं त्यांच्याकडे, त्यामुळे त्यांचे ड्रीम्स त्यांनी शॅटर्ड केले. ट्रूप्स ऑफ द मराठा आर्मी अटॅक मॅनी ऑफ द मुघल टेरिटरीज. मराठा आर्मी जी होती आपली, त्यांनी खूप सगळ्या मुघल प्रदेश जे होते, टेरिटरीज होते, मुघल जिथे जिथे टेरिटरी स्थापन केलं होतं मुघलांनी, तिथे त्यांनी अटॅक केले. दो द एम्पेरर जनरल ट्राईड व्हेरी हार्ड फॉर अ लॉंग टाइम, दे कुडंट विन मराठा फोर्ट रामसेज नियर नाशिक.
त्यांनी खूप एम्परर जो होता, बादशाह जो होता औरंगजेब, त्यांनी खूप ट्राय केलं, लॉंग टाइम पर्यंत त्यांनी ट्राय केलं, पण मराठा फोर्ट जो होता, रामशेज नावाचा फोर्ट जो होता नाशिक जवळचा, तो काही केला त्याला जिंकता आला नाही. तर संभाजी महाराज व्हॅलर ब्रॉट औरंगजेब टू हिज नीज. आणि अशा प्रकारे संभाजी महाराजांनी औरंगजेबाला गुडघे टेकायला भाग पाडलं, म्हणजे त्याला हरवलं. त्यांना इथे काय म्हणायचंय की औरंगजेबाला त्यांनी हरवलं, ब्रॉट टू हिज नीज, त्यांना गुडघ्यावरती आणलं. वन्स ही रिमूव्ड हिज टर्बन इन फ्रस्ट्रेशन अँड थ्रीव इट ऑन फ्लोअर. म्हणजे औरंगजेबाने काय, त्याचे टर्बन जे होतं ते डोक्याला बांधतात ना, डोक्यावरती बांधतात, ते काय म्हणतात त्याला, पागोटे. तर ते पागोटा जे होतं त्यांनी ते इतकं फ्रस्ट्रेशन आलं, त्याला इतका राग आला की आपण मराठ्यां विरोधी जी लढाई आहे ते जिंकू शकत नाही, म्हणून ते फ्रस्ट्रेशन मध्ये काय केलं, त्यांनी त्याची टर्बन काढून जमिनीवर फेकली. ही मेड अ वो दॅट अंटिल ही हॅड व्हॅन्क्विश्ड संभाजी ही वुड नॉट विअर हिज टर्बन. त्यांनी एक शपथ घेतली होती की जोपर्यंत मी संभाजी महाराजांना हरवणार नाही तोपर्यंत मी ही टर्बन परत घालणार नाही, डोक्यावरती ती टर्बन लावणार नाही, असं त्यांनी शपथ घेतली होती. अशा प्रकारे संभाजी महाराजांनी इतकं त्या औरंगजेबांना हेल्पलेस केलं होतं, म्हणजे इतकं हतबल केलं होतं. संभाजी महाराज हॅज रेंडर्ड औरंगजेब हेल्पलेस टू धिस एक्सटेंट. म्हणजे इतका त्यांना औरंगजेबाला त्रास होत होता संभाजी महाराजांचा. एवढं फायनान्शियल पॉवर असून, एवढं सैन्य असून त्याच्याकडे, मराठा त्यांना औरंगजेबाला हरवत होते. ओके, नेक्स्ट. साऊंड इज ब्रेकिंग, आवाज येत नाहीये. somebody saying sound is क्लिअर व्हॉइस. फ्रस्ट्रेशन म्हणजे आपण राग आल्यावर जे असं होतं ना आपल्याला, की काही केले, आता तुम्हाला समजा एखादा लेसन तुम्ही खूप वेळा रीड केलाय पण समजतच नाहीये, तर फ्रस्ट्रेशन येतं, की खूप राग येतो, खूप चिडचिड होते आपली, त्याला बोलतात फ्रस्ट्रेशन. मग तो औरंगजेब खूप चिडायला लागला, खूप चिडचिड झाली त्याची, की मी इतकं सगळं करून पण मराठ्यांना हरवू शकत नाही, म्हणून त्याला एक फ्रस्ट्रेशन आलं होतं. ओके, नेक्स्ट. रुद्र रीड केलं का? रुद्रने रीड केलं का? ओके सायली, रीड नेक्स्ट पार्ट. Miss, I have not read it. रुद्रने रीड नाही केलं? Who is saying? Miss Rudra. Yes, read do you know part. Okay, Miss. Can I start? Yes, read, start. Aurangzeb thought that once the Maratha forts were captured, their rule too would come to an end. So he put a siege around Ramsej fort near Nashik. Aurangzeb's army was huge. The Maratha army was small, but they fought with perseverance. The siege continued for the next 5 years. This bravery of a handful Maratha soldiers was unparalleled. This resistance offered by the Maratha made Aurangzeb realize the difficulty of fighting with them. Okay. Aurangzeb thought that once Maratha forts were captured, their rule too. म्हणजे औरंगजेबाने असा विचार केला की जर एकदा का मराठ्याचे जे किल्ले होते ते आपण ताब्यात घेतले की त्यांच्या आसपासचे राज्य आहेत ते पण आपण रूल करू शकू, त्याच्यावरती पण विजय मिळवू शकतो. वुड कम टू अन एंड म्हणजे त्यांचं जे राज्य आहे ते पण संपत येईल, त्यांचा पण शेवट होईल, रूलचा पण, तिथल्या राजाचा पण शेवट होईल. सो ही पुट अ siege अराउंड रामसेज फोर्ट नियर नाशिक. औरंगजेब आर्मी वॉज ह्यूज. ही फॉट विथ प्रिझर्वन्स. म्हणजे द मराठा आर्मी वॉज स्मॉल आणि औरंगजेब आर्मी बिग होती. त्यांनी काय केलं, रामसेज फोर्टला वेढा घातला. सेज म्हणजे काय, त्याला
त्या किल्ल्याला त्यांनी वेढा घातला आणि फाईट करायला सुरुवात केली. औरंगजेबाची आर्मी मोठी होती, पण मराठ्यांची जी आर्मी होती ती खूप छोटी होती, कमी सैनिक होते आपल्याकडे. बट दे फॉट विथ द प्रिझर्वन्स, पण ते जेवढं काही लढले ते खूप जिद्दीने लढले. प्रिझर्वन्स म्हणजे काय? खूप जिद्दीने लढले. द सेज कंटिन्युअड फॉर द नेक्स्ट 5 years, म्हणजे हा जो वेढा होता तो 5 वर्ष कंटिन्युअस चालला. हे जे युद्ध आहे ते 5 वर्ष चालत राहिलं. हिज ब्रेव्हरी ऑफ हँडफुल मराठा सोल्जर्स वॉज अनपॅरलड, म्हणजे हे जे धाडस होतं, थोड्याशा ह्या मराठा सोल्जरचं जे धाडस होतं, हँडफुलच होते म्हणजे खूप कमी होते, ते कसं होतं? अद्वितीय होतं, म्हणजे खूप कौतुक करण्यासारखं होतं. अनपॅरलड म्हणजे त्यांच्यासारखं एवढं धाडस कोणीच करू शकणार नाही. दॅट इज अद्वितीय, अनपॅरलड. दिस रेजिस्टन्स ऑफर्ड बाय द मराठाज मेड औरंगजेब रिअलाइज द डिफिकल्टी ऑफ फायटिंग विथ देम. मग हे जे विरोध केला, रेजिस्टन्स म्हणजे काय? जो विरोध केला मराठ्यांनी औरंगजेबाच्या विरोधात, मग औरंगजेबाच्या लक्षात आलं की मराठ्यांशी फायटिंग करायचं म्हणजे हे खूप डिफिकल्ट काम आहे. इट इज व्हेरी डिफिकल्टी ऑफ फायटिंग विथ देम. कॅम्पेन अगेन्स्ट द सिद्धी. औरंगजेबाचं झालं आता. सिद्धी बरोबरची मोहीम कशी होती छत्रपती संभाजी महाराजांची? द सिद्धी ऑफ जंजिरा यूज टू हॅरॅस द पीपल इन द मराठा टेरिटरी. सिद्धीचं राज्य कुठे होते? जंजिऱ्यावरती होतं. तर त्यांनी काय केलं? मराठा लोकांना हॅरॅस करायला सुरुवात केली, म्हणजे त्रास द्यायला सुरुवात केली. ही यूज टू रेड, बर्न अँड लूट द मराठा टेरिटरी अँड कमिट अॅक्रॉसिटीज. म्हणजे काय? त्यांनी मराठा जे साम्राज्य होतं त्याच्या तिथे जाळपोळ, लूटमार आणि अत्याचार करायला चालू केलं. तिथल्या लोकांसोबत अत्याचार करू लागला. मराठा टेरिटरी सभासद हॅज डिस्क्राइब्ड हिम ॲज अ रॅट इन द हाऊस. सभासद, तिथले जे सभासद होते, त्यांनी मराठ्याचे जे सभासद होते त्यांनी काय डिस्क्राईब केलं? सिद्धी म्हणजे कोण होता? रॅट इन द हाऊस. आपण कसं घरामध्ये उंदीर आला की आपल्याला त्याचा त्रास होतो, आपण त्याला पळवून लावायला बघतो, तसं तो सिद्धी म्हणजे एक रॅट होता आपल्या राज्यामधला. संभाजी महाराज स्टार्टेड द कॅम्पेन अगेन्स्ट हिम इन 1682. मग संभाजी महाराजांनी 1682 मध्ये सिद्धी विरोधात मोहीम चालू केली. हिज आर्मी लेड अ सेज टू सिद्धीज Dandarajpuri fort and battered the fort of Zanjira with the artillery. But the same time, the Mughal army invaded Swaraj. Sambhaji Maharaj had to abandon the Janjira campaign and turn back. संभाजी महाराजांनी काय केलं? तर सिद्धीचा जो किल्ला होता दंडराजपुरी फोर्ट, तिथे त्याला वेढा घातला त्यांनी आणि युद्ध करायला सुरुवात केली. पण ऍट द सेम टाइम काय केलं? मुघलांनी स्वराज्यावरती दुसऱ्या बाजूने आक्रमण केलं. त्यामुळे संभाजी महाराजांना ती जी मोहीम होती, जंजिऱ्याची जी कॅम्पेन होतं, ते अर्ध्यावरच सोडून परत फिरावं लागलं, कारण मुघलांनी आक्रमण केलं होतं. ओके, 10 minutes आर लेफ्ट. कॅम्पेन अगेन्स्ट पोर्तुगीज. तर हे सिद्धीच्या विरोधात कॅम्पेन होतं. आता पोर्तुगीजांच्या विरोधात कॅम्पेन कसं केलं? त्यांच्या विरोधात मोहीम कशी केली संभाजी महाराजांनी? द पोर्तुगीज ऑफ गोवा जॉईंट हँड विथ द एम्परर अगेन्स्ट संभाजी महाराज. तर पोर्तुगीजांनी औरंगजेबाशी हात मिळवणी केली. कुणाशी हात जॉईन केले, हँड जॉईन केले त्यांनी? तर एम्पेरर म्हणजे औरंगजेबाशी, मुघलांशी त्यांनी हात मिळवणी केली आणि संभाजी राजांच्या विरोधात उभे राहिले. सो संभाजी महाराज डिसाइडेड टू टीच अ लेसन टू द पोर्तुगीज. ही अटॅक्ड द राघवेंद्र फोर्ट ऑफ पोर्तुगीज इन 1683. टू काउंटर दिस, द पोर्तुगीज लेड अ सेज टू द फोंडा फोर्ट ऑफ द मराठाज ऑन द गोवा बॉर्डर. तर संभाजी महाराजांनी काय डिसाइड केलं की आता ह्या पोर्तुगीजांना धडा शिकवायचा आहे. त्यांनी मग काय केलं? तर त्यांचा राघवेंद्र फोर्ट होता, पोर्तुगीजांचा जो राघवेंद्र फोर्ट होता तो जिंकून घेण्यासाठी त्याच्यावरती चाल केली, अटॅक केला, हल्ला केला त्याच्यावरती. मग पोर्तुगीजांनी काय केलं? पोर्तुगीजांनी जो फोंडा घाट होता मराठ्यांचा त्याच्यावरती त्यांनी वेढा घातला. इकडे संभाजी महाराजांनी राघवेंद्र रेवदंड
Can you hear me? Yes, miss. Sorry for the disturbance. तर रेवदंडा फोर्ट जो होता त्याच्यावरती आक्रमण केलं संभाजी महाराजांनी आणि इकडे पोर्तुगीजांनी फोंडा फोर्टला वेढा घातला गोवा बॉर्डरवरच्या. द मराठाज ब्रोक थ्रू द सेज अँड अटॅक गोवा. आणि मराठ्यांनी ते ब्रेक केलं. तो जो वेढा होता तो मोडून काढला आणि गोव्यावरती अटॅक केला. इन दिस बॅटल येसाजी कंक शोड ग्रेट व्हॅलर. तर ह्या युद्धामध्ये येसाजी कंक जे होते त्यांचे असोसिएट म्हणजे संभाजी महाराजांचे सहकारी, त्यांनी खूप असं शोज अ ग्रेट व्हॅलर म्हणजे त्यांनी काय म्हणू शकतो, व्हॅलर मीन्स can anybody tell me the meaning valor? तर थोडक्यात त्यांना सपोर्ट केला म्हणजे खूप पाठिंबा दिला त्यांना, त्याच्यामध्ये खूप मदत केली. इन दिस बॅटल येसाजी शोड ग्रेट व्हॅलर. द पोर्तुगीज गव्हर्नर गॉट वॉन्डेड अँड रिट्रीट. त्याच्यामध्ये काय झालं, पोर्तुगीज गव्हर्नरला जखम झाली आणि त्याला ट्रीटमेंट द्यावी लागली. संभाजी महाराज फॉलोड हिम. द पोर्तुगीज वेअर इन डीप ट्रबल. पोर्तुगीज हा खूप आता डीप ट्रबल मध्ये आला म्हणजे खूप त्रासामध्ये आला, तो त्याला खूप त्रास व्हायला लागला. ऍट दिस टाइम संभाजी महाराज गॉट न्यूज दॅट मुघल्स हॅड अटॅक साऊथ कोकण. आणि त्याच वेळेला जेव्हा पोर्तुगीजांशी संभाजी महाराज लढा देत होते त्याच वेळेला मुघलांनी परत साऊथ मध्ये कोकण भागामध्ये अटॅक केला. देअरफॉर ही हॅड टू अबॅन्डन द विनिंग कॅम्पेन ऑफ गोवा अँड रिटर्न टू फाईट विथ मुघल्स. आणि तिथून पण त्यांना परत फिरावं लागलं. गोव्यावरून पण त्यांना त्यांची मोहीम माघारी घ्यावी लागली आणि मुघलांची फाईट करण्यासाठी परत जावं लागलं, कोकणामध्ये जावं लागलं. द एंड ऑफ आदिलशाही अँड द कुतुबशाही. जस्ट वी विल कम्प्लीट दिस पॅराग्राफ. औरंगजेब डिड नॉट सक्सीड इन हिज कॅम्पेन अगेन्स्ट द मराठाज. म्हणजे औरंगजेबाने कधी द एंड ऑफ आदिलशाही अँड कुतुबशाही म्हणजे आदिलशाही आणि कुतुबशाहीचा शेवट कसा झाला. औरंगजेब डिड नॉट सक्सीड इन हिज कॅम्पेन अगेन्स्ट द मराठाज. Therefore, he suspended the campaign. He turned towards the kingdom of Adil Shah and Qutub Shah and conquered them. औरंगजेबाला कधीच आपल्या मराठा साम्राज्याच्या विरोधात जिंकता आलं नाही, त्याला कधीच आपल्याला हरवता आलं नाही, म्हणून त्याने ते सस्पेंड केली. ते जे मोहीम होती मराठ्यांसोबतची त्याने तिथेच थांबवली आणि तो कुठे वळाला, आदिलशहा आणि कुतुबशहाचं जे राज्य होतं त्याच्या राज्यामध्ये तिकडे त्याने फाईट करायला चालू केलं. तिकडे त्यांनी अटॅक केले आणि कॉन्क्युएट देम आणि त्यांच्यावरती विजय मिळवला, त्यांना हरवलं आणि आदिलशहा आणि कुतुबशहाचे राज्य त्याने स्वतःच्या ताब्यात घेतले. अंडरस्टूड? Yes, miss. रिपीट. विच पार्ट, रुद्र? Which part you did not? मिस तुम्ही मेसेज आधी टाकलेला ते तुम्ही आता Okay, बघितलं, okay. समजलं मला. Okay. Good. So we will next remaining part in the next lesson. Okay. Sorry, next lecture. Okay. So goodbye now. Good night. Bye everyone. Bye, miss. Bye. Read. Bye, ma'am. Bye. Do your homework. Bye, miss. Bye. Bye. Good night.